बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज ब्लॉग जिण्यावर स्टार्ट केला आहे. कारण आम्हाला झालेला आहे थोडासा लेट. निघायला वाजलेले आहेत 8 वाजलेले 7 पावणे 7ला घरातून निघायला पाहिजे होतं. आता झालं तर झालं लेट. चला पटकन जाऊया. गाईज मी आलेली आहे इस्कॉन टेम्पलला. तर मला हे बघून समजलं असेल, नाही तर तुम्ही गेस तर केलाच असेल. पास झाली आहे म्हणल्यावरती इथं तरी येणं बनतं आहे. रात्रीच्या टायमिंगला लय भारी असतं माहिती आहे का, लाईट्स वगैरे. रात्री पाऊस येतो ना पण. आता गर्दी नाही, गर्दी 12च्या नंतर पडते. दिवसभर बसलेली असतात लोक इथे. चप्पल तुम्ही मागच्या वेळेसचा व्लॉग नसेल बघितला तर व्लॉग बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकते. पूर्ण प्रॉपरली टूर दिलेला आहे. पूर्ण अख्खा आम्ही फिरलो होतो. आता आपण ज्या कामासाठी आले तो काम करूया. शिव जी, ब्रह्मा जी, यमराज और यम को सारे मिला के उसको उठा के कहाँ लेके जा रहे हैं? वैकुंठ में विष्णु के पास. और सब लोगों ने फिर विष्णु को पूछा कि ऐसे ऐसे प्रश्न है नहीं दो टिकट पड़े उसके बाद क्या करते हैं वो टिकट तो कुछ दिखा नहीं भाई. जैसे तो अपने किशोर के विद्या के बाद अब उसको तो बता देते हैं कि विद्या का तो है अंधविश्वास नहीं तो अंधे का नहीं. तो ये वाला नॉलेज और अधिक है. ये वाला विद्या जो है विद्या वो ना विद्या ना होने से ही ज्यादा है. इसको बहुत मानते हैं या किसी को प्यारी नहीं कुछ पढ़ा करनी वो भी ठीक. और जिसको ये भौतिक ज्ञान है और तत्व ज्ञान नहीं है और वही उसमें कर रहा है जिसे प्रैक्टिस करना है ज्यादा वो बंद है ये फटेगा धीरे से. तो प्रभा जब पकड़ लेते हैं कि जो ऐसे अविद्या में रहता है वो कहाँ जाता है तो गार्बेज स्टेज में निकलता है. मतलब इसका जो चेतना है एकदम लोएस्ट चेतना सुधारना मुश्किल. तो प्रभा कहते हैं कि जो मॉडर्न एजुकेशन है आगे बढ़ रहा है. जैसा मैंने देखा है कि मेरा मकसद युद्ध बॉक्स ने इन्हें दिखा दिया कि हमारा सोसाइटी के बारे में कितना ज़्यादा बहुत अच्छा बात करें. उसके साथ क्या हुआ कि साइंटिफिक एडवांस के साथ साथ लोगों का जो खुश रहना है वो ये भविष्य का क्या नहीं कैसे खुश हो. तो 99.99% को सेलिब्रेट किया हिंदू को लगता है क्योंकि क्या नहीं ये आत्मा है हम भगवान के दास क्या नहीं इसलिए उसको लगेगा. तो इकोनॉमिक हो रहा है, इंडस्ट्रियल हो रहा है, ऑपरेशन आ रहा है, कुछ हो रहा है कोई शांत और फ्री क्योंकि आध्यात्मिक ज्ञान नहीं होता. तो प्रभा को बूढ़े होते हैं और उस पर्वत पर प्रभा देखते हैं ये कहना चाहते हैं जैसे कोई एक सांप होता है नाग होता है उसके सर के ऊपर कभी देखते हैं मणि जल. तो ऐसा सांप जिसके सर को मणि नहीं उसके ज्यादा ऐसे को बोलते हैं क्यों क्योंकि जैसे एजुकेशन की बात करते हैं जब किसी को ज्ञान नहीं होगी ठीक और जिसको अगर मॉरल एजुकेशन पता है ज्ञान है वो ज्यादा डेंजर से कि वो गलत डायरेक्शन में पढ़ते हैं. भागवत पढ़ते हैं कि हम शरीर नहीं है आत्मा है भगवान ही सब कुछ है और हम दास है भगवान की जो भी हमारी फिलोसफी है. और जब बाहर जाते हैं एग्जैक्टली अपोजिट होता है कि तुम्हें क्या करना है एंजॉय करना है. लोग बोलते हैं कि लाइफ इज लाइक आइसक्रीम एंजॉय बिफोर इट मेल्ट्स ऐसा बोलते हैं. तो एग्जैक्टली अपोजिट बताया जा रहा है. तो उसके कारण बच्चे क्या होते हैं कंफ्यूज हो जाते हैं. यहाँ पे तो ऐसे सिखा रहे हैं और भौतिक दुनिया में ज़्यादा उनका जो एसोसिएशन है भौतिक दुनिया में. तो वो लोग संभल नहीं पाते कि दोनों जो एजुकेशन मिल रहा है मुझे मैं कैसे रिकनसाइल करूँ, कैसे मैं स्टेबल रहूँ ऐसे. और हमारा जो टच पॉइंट है मटेरियल एजुकेशन के लिए और मटेरियल वर्ल्ड में इतने ज़्यादा है कि उसके कारण हम जो है बच्चे और हम भी कंफ्यूज होते हैं कि सही में क्या है. तो मोह इतना ज़्यादा बढ़ जाता है, इल्यूजन इतना बढ़ जाता है, लोगों को लगता है कि यही ठीक है. तो लगभग वो बीच रास्ते में रहते हैं. हमारे काउंसलर पिकनिक गया था 2 दिन हफ्ते पहले. तो वहाँ पे भी ये चर्चा हो रहा था कि बच्चों को क्योंकि अलग अलग ग्रेड के बच्चे होते हैं. कुछ बच्चे होते हैं जो भक्ति में पकड़ लेते हैं और छोड़ते नहीं. कुछ बच्चे जो बीच में रहते हैं और कुछ बच्चे होते हैं जो भक्ति को बिल्कुल छोड़ देते हैं. अपने मम्मी पापा को देख के या भक्तों को देख के भक्तों के गलत व्यवहार देख के भक्ति को छोड़ देते हैं. तो ये 3-4 कैटेगरी बच्चे आते हैं. बीच वाले कंफ्यूज होते हैं कि ये वाला सही है कि वो वाला सही, फिर भी चैंटिंग करते हैं, मंदिर आते हैं, फेस्टिवल में आते हैं. तो पहले वाले कैटेगरी होते हैं वो रेगुलर भक्त बनते हैं और जो लास्ट कैटेगरी है वो टोटली छोड़ देते हैं. बोले कि भाई ऐसे को और क्योंकि उनके ऊपर बाहरी मटेरियल जो इम्पैक्ट है ज़्यादा है, इन्फ्लुएंस ज़्यादा है. अब याचं मी प्रसाद वगैरे खाऊन निघालेलो आहे. हां बस स्टॉपला उतरले की झालं कसं झालं. तर आता आम्ही प्रसाद घेतलेला आहे. शिरा होता आज. आता ते खाऊन आम्ही निघालेलो आहे. गाईज 11 वाजले. आम्ही सकाळी 8 पासून जे बाहेर निघालेलो आहे
सगळ्याला पेढे वाटत फिरतोय. अजून घरी पोहोचलेलो नाही आणि ऊन तर 1,000 years later. गाईज आम्ही आत्ता जस्ट मगाशी घरी येऊन बसलोय. चेंज केला, फ्रेश झालो की इतकी धूळ इतकं वियर्ड वाटत होतं, फेस जाड माती बसल्यासारखं. आता फेस वॉश केला, आता थोडं परत रेडी होणार आहे आणि आता सगळ्याला पेढे वाटायला जायचं आहे. तिथे तुम्हाला घेऊन नाही जाऊ शकणार घरात त्यांच्या, पण सांगून जाते तुम्हाला. आणि पप्पांनी एक छानसा बुके दिला, दाखव का. काल एक मस्त असं बुके आणला होता पप्पांनी, दाखवते थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला. आणि आता काय, हां येताना समर्थला पण आपण स्वामी स्कूलमधनं घेऊन आलो. अरे समर्थला स्कूलमधनं घेऊन आलो. आठवावं लागतं थोडंसं, ते उन्हाचा त्रास होतो ना रोज. इतकं आबाळ असतं, ऊन पावसाळ्याचं टायमिंग व्हायला सुरू होतं, पण आज इतकं लख ऊन आहे की माणूस करपून जाईल असं. आणि आम्ही दिवसा ह्यासाठी गेलो कारण संध्याकाळी पाऊस पडतो म्हणून, आणि आज दिवसा काहीच नाही, ऊन. मी सगळ्यांना पेढे वाटून आले. आता झोपायची वेळ झालेली आहे, बिकॉज आज खूप थकले. सकाळी पण खूप लवकर उठले, 2 दिवस झालं झोपच लागत नाही आहे मला. सो आज फायनली चैन की नींद लेंगे. तर आता भेटू तुम्हाला मी संध्याकाळी. तो गाईज वाजलेले आहेत किती, 10 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. 10 मिनटं कमी आहेत. आणि आता पप्पा आलेले आहेत घरी, लवकर आलेला जरा, बिकॉज म्हणजे तुम्हाला दुपारी बुके दाखवला होता, ते घेऊन आम्ही ना फोटो काढला होता, काही नाही. सो मग पप्पा म्हणले की आता फोटो काढूया आपण. मग फोटो काढण्यासाठी आता मामीला वगैरे बोलून घेतलं पप्पांनी. सो एवढं तर काही हे नाही आहे की बुके दिलं पाहिजे, पण त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो फेअर इनफ फॉर दॅम. तर आता चला बघूया काय काय होतं आता. आज या ठिकाणी श्रेया वाघमारे यांचा सत्कार समारंभ होणार आहे. वा 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 वा. 85% घेतल्याबद्दल सत्कार झालेला आहे. मधलं गुलाब पाहिजे, मला खालची स्पंज पाहिजे. अरे ज्याला दिले ते फुलं तरी देऊ द्या. इथं जास्त खुशीमध्ये अजून एकदा काय अजून एक इकडे मी करतो ते. भैया तिकडे जा, भैया तिकडे जा. असं का रागाला आलं नाही. तर काही सत्कार समारंभ संपलेला आहे आणि आता आज दिवसभर खूप बिझी होते. खूप छान वाटलं, आज दिवस कसा गेला समजलं नाही. तर आता मी भेटते तुम्हाला एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये, एकदम करारा कुरकुरीत क्रिस्पी ब्लॉगमध्ये. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल विच इज ब्लॉग्स विथ श्रेया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. चला बाय बाय करा. मम्मी बाय कर. बाय. कुठं अजून कोण आहे का? मीच 2 आहेत. बाय. कोण आहे मागे? पेटा बाय कर. बाय कर. खुर्चीच्या मागं कचरा साफ करायला लावला बिचारा. कर. असं भाऊ पाहिजे, बहिणीला काय काम नाही आहे.